रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय पाटील आपल्या रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. शेतकरी मित्रांनो, कसा आहे हा ऊस बघा. आपल्याला पानाची रुंदी, नंतर पेऱ्यातील लांबी, ही तुम्ही जाडी बघू शकताय. आणि एका ठोंबीत साधारण 10 ते 12 सर्वसाधारण फुटवे आहेत. काही ठिकाणी 15 आहेत. सरासरी 10 ते 12 ॲव्हरेज जेवढे आपल्याला लागतात तेवढे फुटवे ह्या प्लॉटमध्ये आहेत. या प्लॉटला मार्गदर्शन रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी यांनी केलेले आहे. तर सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया. सर, तुमची ओळख सांगा. रामकृष्ण आरी, मी अरुण खशाबा हिरवळे, राहणार कोरिवळे, तालुका कराड, जिल्हा सातारा. शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटला आपण शेतकऱ्यांना रिक्वेस्ट करून रामा ॲग्रोटेकचे ऊस स्पेशल फॉस्फरिक ॲसिड वगैरे हे त्यांना दिलेलं होतं. पहिल्यांदा फॉस्फरिक ॲसिड त्यांना सोडायला लावलं. नंतर 4 दिवसांनी ऊस स्पेशल मायक्रोन्यूट्रन रूट मॅजिक हे सोडायला लावलेलं होतं. त्याचा रिझल्ट काय आला ते शेतकऱ्यांच्याकडनंच जाणून घ्या. हां, माझं नाव बालेखान चंदुलाल मुलानी, राहणार बेलवडे हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा. ऊसाबद्दल मी 5-6 महिने वापरलं होतं एकाकडनं, पण त्याचा काय उपयोग एवढा काय झाला नाही खास. दुसऱ्या कंपनीचं? हां, दुसऱ्या कंपनीचं वापरला होता. तर ती बाळासाहेब पवार ह्यांनी वापरलं होतं रामा ॲग्रोचं. म्हणजे तुमच्या मित्रांनी रामा ॲग्रोटेकची उत्पादने वापरली होती आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघितला? हां, त्याचा रिझल्ट बघून त्यांच्याकडनं एकदा मी घेतले औषध. सुरुवातीला घेताना विश्वास होता का नव्हता? म्हणजे काय नव्हता विश्वास. काय वाटायचं? काय एवढं खर्च करून पण म्हणावं असं ऊस काय क्वालिटी दिसत नव्हती, काय नाही. त्याच्यामुळे मी धाडस होत नव्हतं. आणि त्यांचा बघितला आणि फरक बघितल्यानंतर मी ह्यांचं हे घेतलं, रामा ॲग्रो. एखादा डोस वापरून बघू म्हटलं? हां, तसं झालं. मग तुम्ही सुरुवातीला काय सोडलं? फॉस्फेट ॲसिड म्हणून त्यांचं रामा ॲग्रोटेक. हां, ते एक सोडलं. आणि एक कॅन त्यांचा ते एक स्पेशल रामा ॲग्रोटेकचं ज्ञानशक्ती ऊस स्पेशल. हां, ऊस स्पेशल रामा ॲग्रोचं ज्ञानशक्ती हे सोडलं. त्याचा एक मला 15 दिवसानं रिझल्ट चांगला दिसायला लागला. म्हणजे तुम्हाला त्याच्यात काय रिझल्ट दिसायला लागला? म्हणजे ऊसाची जाडी, लांबी आणि रुंदी पानाची चांगली दिसायला लागली. ग्रोथ चांगला दिसायला लागला. त्याच्यामुळे मी एकच सोडले तर मला रिझल्ट चांगला मिळाला. त्याचा पहिला डोस तुम्ही फॉस्फरिकचा केला, फॉस्फरिक रूट मॅजिक. दुसरा डोस तुम्ही ज्ञानशक्ती ऊस स्पेशलचा. हां, ती सोडलं. साधारण कांड्यात तुम्हाला ती सोडल्यानंतर किती कांड्या वाढल्या तुमच्या? कांड्या एक 3 वाढल्या. अंतर पण वाढलंय. कांड्याचा सुटताना थोड्या लांब सुटल्या. हा, लांब सुटल्या आणि जाड दिसायला लागले ऊस. आणि जरा क्वालिटी म्हणजे चांगला फरक पडला. चमक दिसायला लागली. आणि हे चमक दिसायला लागली. आणखी अशी ऊसाचं चमक यायला लागली आणि क्वालिटी पण दिसायला लागली. तर तुम्ही सुरुवातीला यांच्याकडे गेला त्यावेळेस काय मानसिकता होती? म्हणजे काय म्हणायचं? ते यांच्या गावातील बाळासाहेब पवार होते, ते असेच भेटले. यांना बोललेलं होतं, परंतु यांनी ते काय औषध घ्यायला कासकूस करत होती. काना डोळा केला मी. त्यांना म्हटलं तुम्ही एकदा वापरून बघा, रिझल्ट आला तरी करा, नाहीतर म्हटलं पैसे रिटर्न घेऊन जावा. त्यांना सरळ मी सांगितलं, म्हटलं पैसे रिटर्न, रिझल्ट नाही आला तर पैसे रिटर्न म्हणलं देतो. आणि मी काही पैसे दिलं पण नव्हतं. त्यांनी दिलं माझ्यापाशी कॅन. रिझल्ट आले मी पैसे दिले. त्यामुळे त्यांना आहे का नाही, त्यांना जाणवलं. आणि बऱ्यापैकी परत दुसरं एक केन त्यांना दिलंय, पण त्यांनी अजून सोडलेलं नाही. ते आता सोडतील. आता सोडणार आहेत काचोळ काढल्यानंतर. तुम्ही जर रामा ॲग्रोटेकची उत्पादनं पहिल्यापासून वापरली असतं तर आता ऊसात काय बदल? लय फरक आला असता. भरपूर फरक. हे आता फुकट खर्च घालून मला मानसिकता झाली. माझी मानसिकता बिघडली. किती खर्च केला साधारण आतापर्यंत सोडायच्या आधी? ह्याच्या आधी लागण ही होसपर्यंत 40-50 हजार रुपये गेले. 40-50 हजार रुपये गेला. आणि जी 40-50 हजार रुपयात जो रिझल्ट भेटला नाही तो तुम्हाला किती रुपयात भेटला इथं? 1500 का 1300 रुपये. सगळे 3000.
हा टोटल तीन 3,000 रुपये. 3,000 रुपये तर ही झालं. म्हणजे 50,000 कुठं 3,000. हो हो तुम्ही आम्हाला आता ऊस दाखवता का आतमध्ये थोडा फिरून ठीक आहे. कसं बेटाड वगैरे ठीक आहे बघा. साईज बीज ऊसाची चांगली आहे. इकडं मागे या बाजू कुठली व्हरायटी कसं खूप नियोजन केलं तुम्ही? ह्याच्यात 86-32 आहे, 265 आहे. होय ना. असा ऊस फुगला बघा, असा ऊस नव्हताच. असं नव्हतं असा फुगला आणि ही पण आहे रुंदी पण पानाची. 3 कांड्या पकडल्या तर पहिला आता ह्याच्या 3 कांड्या पकडावर कुठं होता ऊस तुमचा ना आता कुठं? इथं आता इथं होता. त्यांनी काय चिकट लावलेला नाही, पण सरासरी 4 कांड्याच्या वरती ऊस वाढलेला आहे. 1 2 3 4 कांड्या वाढल्या. आणि हे अशी लव अजिबात पांढरी एक पांढरी लव असते महिन्यात ती 4 अजिबात कांड्या वाढल्या. एका महिन्यात 4 कांड्या. असं जर आपण शेतकऱ्याला सांगितलं तर शेतकऱ्याचा विश्वास बसेल का 4 कांड्या वाढल्यात? आणि पानावर काळू काय होय आणि पानाव पण काळुक आहे. होय. आता म्हणजे शेतकऱ्यांना आपण म्हटलं 4 कांड्या वाढल्या तर शेतकरी पण खरंच वाढलेत का? नाही वाढले 100%. कुठला प्लॉट आहे आणि कुठं आहे तुम्ही काय सांगाल हे शेतकऱ्यांना? आमचा हे रस्त्याकडेलाच प्लॉट आहे आमचा. बेलवड आता विश्वास बसला का रामावरती? हो बसलाय. आता इथून पुढे काय नियोजन असेल? ते आता का कंटिन्यू वापरणार, त्यांचं काय असेल ते शेड्यूल प्रमाणे वापरणार. ॲव्हरेज मध्ये फरक पडेल का? आवरेज मध्ये फरक पडेल. वजनाला कसं आहे आता म्हणजे? वजनाला पण टणक आहे. ते काचोळ काढणाऱ्या बायका पण म्हणल्या ऊस चांगला आहे तुमचा. है ना? हा कसं वाटतंय सर ऊस? गाव जे 100%. आणून बघा ऊस सगळे ऊस बघा एकसारखी वाढ जाडी तुम्हाला दिसू शकते. आणि म्हणजे तर ह्याचा उत्पन्न एक नंबर म्हणजे Water shoot वगैरे सुटले की कसे येतात? Water- या की तुम्ही पुढे या इकडे. वॉटर शूट आहे बघा जाडी या इकडे उंची तुम्ही बघू शकताय. आता मे महिना आहे 100% ह्याचं वजन जर ह्यांनी कंटिन्यू शेड्यूल वापरला तर ह्याच ऊसाचं 3 ते 3.5 किलो पर्यंत 100% वजन लागतं गॅरंटेड. सरासरी फुटवे किती येतात सरासरी? सरासरी फुटवे किती आहे? 1 10 ते 12. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 फुटवे आहेत. 11 आहे. काही ठिकाणी 15 पण आहेत, हो. काही ठिकाणी 10 पण आहेत. सरासरी 12-13ची लेवल आहे. 13 जेवढे आपल्याला आवश्यक आहेत त्या तेवढे आहेत. पद्धतीनं आहेत. तरी पण आणि सगळे महत्वाचं म्हणजे कसं होतं इतर ऊसात आपण बघू शकतो की फुटवे 15 निघले तरी त्यातले 1-2 मरतात. खराबच असतात. तर इथं तुम्ही बघू शकताय 11 आहेत पण 11च्या 11 सगळे एक नंबर आहे. सरासरी आपण 2.5 किलो जरी वजन धरलं ह्या ऊसांचं 11 जाईपर्यंत तरी बऱ्यापैकी एका ठोंबीपासून आपल्याला साधारण 35-40 किलोपर्यंत वजन देऊ शकतं. ह्याचा समजा 35 कांड्यावर ऊस गेला तर 3-3.5 किलोपर्यंत ऊसाचं वजन जातं. हे आमचे मागचे अनुभव आहेत. दम आहे का सर प्रोडक्ट मध्ये? काय वाटतं? हाय काय वाटतंय? नाही मला आधी विश्वास नव्हता, पण परत आपलं घेतल्यानंतर 15-20 दिवसानंतर मला फरक जाणवला चांगला. इतर शेतकऱ्यांना काय सांगतो? मी एक 2-4 शेतकरी माझे चांगले हे आहेत ते. मग त्यासनी बघणारे हे केलेले. बघणारे शेतकरी असं काय सांगाल, वापरावं की न वापरावं? नाही वापरा, एक नंबर आहे. म्हणजे तुम्ही जी चूक केली ती तुम्ही बाकीची हो नका. हो 100% रिझल्ट आहे. रिझल्ट आहे. अनुभव घ्या. अनुभव घेतल्यानंतर वापरून बघा, कळतंय. अनुभव घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की प्रोडक्ट मध्ये किती दम दम आहे. आहे. डोळ्यानं बघा. आम्ही सांगतोच कंपनी आणि यांच्या प्लॉट वरती ज्या वेळेला आलो का नाही त्यावेळेला या पानाला काळोखी पण नव्हती. पान बारीक होतो. हो बाबा. आणि असल्या उन्हात पण सुकत नाही प्लॉट. आणि आता गव्हर्नमेंटचं पण म्हणणं येतं की सेंद्रिय शेतीकडे वळा, ऑर्गॅनिककडे वळा. तर आपली कंपनी एक पाऊल पुढे चालते त्या बाबतीत की सेंद्रिय आणि ऑर्गॅनिक सगळा आपण कॉम्बिनेशन करून शेतकऱ्यांना आणि चांगलं प्रतीचं प्रोडक्ट आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. तुम्ही बघू शकता साधारण 1 2 3 4 5 6 10 11 12 13 14 फुटवे जवळजवळ एका थोंबात 14 उठे.
आणि साईज पण बघा एकसारखी वाढ आहे सगळ्यांची, तुम्ही बघू शकता. आता यानंतर 1-2 वेळा त्यांनी प्रोडक्ट सोडल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात जुलै ऑगस्टला जर तुम्ही ह्या प्लॉटमध्ये आला तर 100% अजून वेगळं चित्र दिसायला मिळेल. चांगले मंडटासारखे मंड तरी ऊस बघायला मिळतील आपल्याला. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा वेळ घालवू नका, एकदा रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरून बघा आणि तुमच्या ऊसामध्ये चांगलं उत्पन्न वाढवा. जर तुम्हाला कराड तालुक्यात रामा ॲग्रोटेकची उत्पादनं हवी असतील तर श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र मसूर यांच्याशी संपर्क साधावा. माझं नाव अरुण खाशाबा हिरवळे. 77 98 66 92 13 या नंबरावरती संपर्क साधावा. तुम्ही कुठल्या लोकेशन मधून काम करता, कुठून फोन? उमरज भागामधून मी काम करतो. म्हणजे जे शेतकरी उमरज भागातून असतील त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट call करायचा. आणि जे कराड तालुक्यातून कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कुठं तुम्हाला फोन करायचा. आणि तुम्ही रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरली, आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल तुमचे आभार आहे. पण कंपनीचे आभार मानतो. हे पाठीमागच वापरायला पाहिजे होतं, पण आता 1 महिना झाला वापरलं आहे, मला रिझल्ट चांगला आहे. इथनं म्हणून मी कंटिन्यू करणार, मला रिझल्ट पडलेला आहे रामा ॲग्रो.